हाय फ्रेंड्स, वेलकम. आज आपण फोर्थ चॅप्टर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. त्याआधी आपण थोडक्यात माहिती बघू. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण समस्या सोडवता येतील अशी कल्पना त्यावेळेच्या मद्रास चेन्नई प्रांतीय सरकारने मांडली होती. 1882 साली मद्रास सरकारने राज्यातील शेतीसाठी सहकारी बँक स्थापन करण्याचा शक्यतो अभ्यास करण्यासाठी सर फ्रेडरिक निकोलसन यांना युरोपात पाठवले होते. 1899 मध्ये सर फ्रेडरिक निकोलसन यांनी जर्मनीच्या धर्तीवर रफायझन पद्धतीच्या ग्रामीण सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या जाव्यात अशी आपल्या अहवालात शिफारस केली होती. याच काळात ड्युपरनेक्स यांनी उत्तर प्रदेशात ग्रामीण बँका स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सन 1900 साली सर एडवर्ड लॉ यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेच्या सोसायट्यांचा अभ्यास करून सहकारी सोसायट्यांची योग्य कायदा करण्याच्या दृष्टीने एक समिती नेमलेली होती. डेझिल इबेस्टीन यांनी 23 ऑक्टोबर 1903 मध्ये सहकारी कायद्याचा मसुदा तयार केलेला होता. सर एडवर्ड लॉ समितीच्या शिफारशीनुसार सहकारी पतसंस्था कायदा 1904 हा सहकारी संस्थांसाठी पहिला कायदा भारत सरकारने संमत केला. हा कायदा म्हणजे भारतीय सहकारी चळवळीची सुरुवात होती. 1919-4 च्या सहकारी कायद्यानुसार सहकारी तत्वावर पतसंस्था काढण्यासाठी योग्य सोय करण्यात आलेली होती. या कायद्यात पुढील 7-8 वर्षाच्या काळात अनेक दोष दिसून आले, कारण पतपुरवठा संस्था सोडून अन्य प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्याची सोय नव्हती. या कायद्यातील उणिवा दूर करण्यासाठी नव्याने पुन्हा 1912 साली भारतातील दुसरा सहकार कायदा संमत करण्यात आलेला होता. या कायद्यात 1904 च्या कायद्यातील बहुतेक तरतुदी तशाच ठेवण्यात आल्या. या कायद्यात पतपेढ्यांशिवाय अन्य प्रकारच्या सहकारी संस्थांच्या स्थापना करण्यास प्रोत्साहन दिले गेलेले होते. सहकार हा विषय जेव्हा राज्य सरकाराकडे आल्यानंतर मुंबई सरकारने मुंबई प्रांताकरिता मुंबई सहकारी कायदा 1925 हा कायदा पास केलेला होता. या कायद्यात देखील बदलत्या परिस्थितीनुसार कायद्यातील तरतुदी अपुऱ्या व अयोग्य वाटू लागल्या. त्यामुळे 1925 ते 1960 या काळात या कायद्यात वेळोवेळी दुरुस्त्या करण्यात आलेल्या होत्या. परंतु अशा कायद्याची आवश्यकता भासू लागल्याने भारत सरकारने सन 1956 मध्ये एक समिती नेमली व मुंबई सरकारनेही श्री जी.एम. लाड यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास व पहिली समिती नेमलेली होती. या दोन्ही समितीचा अहवाल आणि शिफारशी लक्षात घेऊन महाराष्ट्र कायदे मंडळाने नवीन सहकारी कायद्याचे विधेयक 1960 मध्ये मंजूर केलेले आहे. आणि याच 1960 च्या कायद्यानुसार आपल्याला प्रत्येक सहकारी संस्थेची स्थापना करणे आवश्यक असते. म्हणजे भारतामध्ये कधी पहिला कायदा संमत झालेला आहे? सहकार कायदा पहिला 1904. त्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या तर नव्याने कायदा बनलेला 1912. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सहकारी स्थापन करण्यासाठी 1960 या कायद्या अंतर्गतच सहकारी संस्थेची स्थापना केली जात असते. प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळे सहकाराचे कायदे बनलेले आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 यानुसार आपल्याला सहकारी संस्थेची अभ्यास करायचा
या माहितीच्या आधारे आपण सहकारी संस्थेची भांडवल उभारणीचे साधने याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो पुढे चालू ठेवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. तर सहकारी संस्थेमध्ये सभासदांच्या आर्थिक हितसंबंधाचे संवर्धन करणे हे सहकारी संस्थेचे प्रमुख उद्दिष्टे असल्यामुळे त्याचप्रमाणे सहकारी संस्थांना देखील आपला व्यवसाय चालवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. या सहकारी संस्थेमध्ये 2 प्रकारचे भाग भांडवलाची साधने आहे. त्यामध्ये अंतर्गत साधने आणि दुसरं बाह्य साधने. यामध्ये आपण अंतर्गत साधने यामध्ये नंबर 1 भाग भांडवल हे बघू. भाग भांडवल म्हणजे शेअर्स. कुठलीही सहकारी संस्था स्थापन करतेवेळी आपले शेअर्स मार्केटला विक्रीला काढतो. त्यानंतर त्यांना सुद्धा विशिष्ट प्रकारचं भांडवल उभारणी होत असते. भाग भांडवल हे सहकारी संस्थेच्या अंतर्गत भांडवल उभारणीचे एक प्रमुख वित्तीय साधन आहे. भाग भांडवल हे संस्थेच्या मालकीचे भांडवल असते. भाग म्हणजे संस्थेच्या सभासदांचा एकूण भाग भांडवलातील लहान हिस्सा किंवा अंश होय. सहकारी संस्था जेव्हा भागांची विक्री करून भांडवल जमा करते तेव्हा त्यास भाग भांडवल असे म्हणतात. भाग भांडवल हे संस्था अस्तित्वात असेपर्यंत संस्थेत राहते. त्याचप्रमाणे कोणतीही व्यक्ती सहकारी संस्थेच्या एकूण भाग भांडवलाच्या 1/5 म्हणजे 1/5 किंवा रुपये 5 लाख यापेक्षा अधिक रकमेचे भांडवल धारण करू शकत नाही. 1/5 म्हणजे 1 लाखाचे शेअर जर मार्केटला विक्रीला काढले असेल तर त्याच्या 1/5 म्हणजे 25 किंवा 20,000पर्यंतच आपण त्या सहकारी संस्थेचे शेअर्स खरेदी करू शकतो किंवा एक लिमिट असते 5 लाखाची. त्याच्या पलीकडे आपण कुठल्याही सहकारी संस्थेचे भांडवल हे भाग खरेदी करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट प्रवेश शुल्क. सहकारी संस्था सभासदांचा अर्ज भरून घेताना प्रवेश शुल्क आकारतात. त्याला म्हणतो आपण एंट्रन्स फी. प्रवेश शुल्काच्या माध्यमातून गोळा होणारी रक्कम फार अल्प असते म्हणजे कमी असते. हे प्रवेश शुल्क साधारणपणे 1 रुपयापासून तर 10 रुपयापर्यंत असतात. संस्थेत जितके सभासद असतात त्याच प्रमाणात प्रवेश फी जमा होत असते. प्रवेश शुल्क परत करावे लागत नसतात. तर हे सुद्धा झालेलं आहे एक भांडवल गोळा करण्याचं साधन. त्यानंतर नेक्स्ट राखीव निधी. राखीव निधी म्हणजे रिझर्व्ह फंड. सहकारी संस्थेला दरवर्षी मिळालेल्या निव्वळ नफ्यापैकी म्हणजे सहकारी संस्थेला होणारा नफा त्यापैकी किमान 1/4 म्हणजेच 25% इतकी रक्कम कायद्याप्रमाणे बाजूला काढून ठेवावी लागतात. म्हणजे सहकारी संस्थेला वर्षाकाठी जो काही नफा होतो, सपोज 1 लाख रुपये नफा झाला असेल तर त्याच्यात 25% म्हणजे 25,000 रुपये हा राखीव निधीमध्ये ठेवावा लागतो. कारण इन फ्युचर मध्ये जर सहकारी संस्थेला तोटा होत असेल, काही कारणास्तव काही परिस्थिती निर्माण होत असेल तर त्या राखीव निधीच्या पैसाला नंतर त्यामध्ये उपयोगात आणला जात असतो. ज्या संस्थेस आपल्या व्यवहारापासून नफा मिळतो किंवा नफा मिळू शकतो अशा प्रत्येक संस्थेत एक राखीव निधी ठेवायलाच पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट सभासदांच्या ठेवी म्हणजे मेंबर्स डिपॉझिट. सहकारी संस्थेच्या कायद्यातील तरतुदीनुसार ठराविक टक्के व्याज देऊन सहकारी संस्था आपल्या सभासदांकडून ठेवी स्वीकारतात. शेअर्स मार्केटला विक्रीला काढणे, प्रवेश शुल्क, त्यानंतर सभासदाकडून ठेवी. जेव्हा एखादा सभासद सहकारी संस्थेचं सभासदत्व प्राप्त करत असतो तेव्हा त्याला काही प्रमाणात सहकारी संस्थेमध्ये आपलं
डिपॉझिट करणे आवश्यक असते आणि त्या माध्यमातून सुद्धा सहकारी संस्थेला मोठ्या प्रमाणात भांडवल मिळत असते. तर हे झालेले आहे अंतर्गत साधने. त्यानंतर आपण बघू बाह्य साधने. बाह्य साधने म्हणजे सभासदा व्यतिरिक्त जो पैसा बाह्य व्यक्ती किंवा वित्तीय संस्थांकडून अथवा शासनाकडून उभारला जातो त्याला भांडवल उभारणीचे बाह्य साधने असे म्हणतात. कर्ज भांडवल असे सुद्धा म्हणतात. असे भांडवल उभारणीसाठी सहकारी संस्थेला निबंधकाची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यामध्ये आपण नंबर 1 बघू. बिगर सभासदांच्या ठेवी म्हणजे नॉन मेंबर्स डिपॉझिट. जे सहकारी संस्थेचे सभासद नसतात अशा व्यक्तीकडून डिपॉझिट स्वीकारणे. सहकारी संस्था या अनेक सभासदांकडून ठराविक व्याजदराने ठेवी गोळा करू शकतात. अशा ठेवी 1 वर्ष ते 10 वर्ष मुदतीसाठी स्वीकारल्या जातात. अशा मार्गाने भांडवल उभारणी करताना सहकारी संस्थांना निबंधकाची परवानगी घेणे आवश्यक असते. सहकारी संस्था पुढील प्रकारच्या ठेवी स्वीकारतात, जसे की चालू ठेव, बचत ठेव, मुदत ठेव, पुनरावृत्ती ठेव इत्यादी प्रकारच्या ठेवी स्वीकारण्याचे अधिकार हे सहकारी संस्थांना असतात. त्यानंतर आहे नेक्स्ट कर्ज व अग्रिमे. म्हणजे सहकारी संस्थेला भांडवलासाठी लोन घेणे किंवा मग ॲडव्हान्स स्वरूपात भांडवल मिळविणे त्याला कर्ज व अग्रिम असे म्हणतात. सहकारी संस्थांना व्याजासाठी कर्ज व अग्रिमे या मार्गाने भांडवल उभारून व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलाची कमतरता भरून काढावी लागत असतात. कर्ज व अग्रिम म्हणजे स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी शासन आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज होय. सहकारी संस्थांना त्यांच्या स्थापनेच्या काळात व नंतरच्या काळात राज्य शासनाकडून अल्प व मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज मिळू शकतात. शासन वित्तीय संस्थांकडून स्वतःच्या हमीवर सहकारी संस्थांना कर्ज मिळवून देत असते. सहकारी संस्था स्थिर भांडवलाची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य सहकारी बँक, भारतीय औद्योगिक विकास बँक, राज्य वित्तीय महामंडळ, जीवन विमा निगम, भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ आणि इतर संस्थांकडून स्थापनेच्या काळात व्यवसायाच्या उभारणीसाठी मालमत्तेच्या तारणावर कर्ज घेत असतात. त्यानंतर नेक्स्ट कर्ज रोख्यांची विक्री. कर्ज रोख्यांची विक्री म्हणजे त्याला म्हटलं जाते इश्यू ऑफ डिबेंचर. जे काय आपण कर्ज स्वरूपात भांडवल घेतो आणि त्यानंतर त्याची आपण शेअरच्या माध्यमातून त्याची विक्री करतो त्याला कर्ज रोखे असे म्हटलं जातं. कर्ज रोखेधारक हे एक प्रकारचे धनको म्हणजे सावकार असतात. ज्या दस्तऐवजाद्वारे सहकारी संस्था आपण कर्ज घेतल्याची लेखी कबुली देते त्यास कर्ज रोखे असे म्हणतात. जर सहकारी संस्थेने कुठून कर्ज घेतले असेल तर त्याची कबुली हा सहकारी संस्था देत असते. कर्ज रोखा ही कर्ज घेतल्याची कबुली देणारी पावती असते. कर्ज रोखा म्हणजे संस्थेने आपल्या सही शिक्क्यानिशी स्थिर किंवा अस्थिर मालमत्तेवर बोजा निर्माण करून अथवा बोजा निर्माण न करता उभारलेल्या कर्जाच्या दस्तऐवजास कर्ज रोखा असे म्हणतात. सहकारी संस्था कर्ज रोख्यांची विक्री करून कर्ज व भांडवलाची उभारणी करीत असतात. कर्ज रोख्याची रक्कम ही 100 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत असते. दीर्घ मुदतीचे भांडवल उभारण्यासाठी सहकारी संस्था कर्ज रोख्याची विक्री करते.
कर्जरोख्यांची विक्री करण्यासाठी राज्य सरकार व रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यानंतर नेक्स्ट, सरकारी अनुदान व मदत. राज्य शासन राज्यातील सहकारी संस्थांना अनुदान व आर्थिक मदत देऊन सहकार्य करीत असते. राज्य सरकार व केंद्र सरकार सहकारी संस्थेचे भाग विकत घेऊन भाग भांडवलातील सहभागी होत असते. सामान्यपणे सहकारी संस्थेच्या स्थापन काळात जागा खरेदी करता यावी व स्वतःची इमारत बांधता यावी यासाठी राज्य शासन सहकारी संस्थांना अनुदान देत असते. तसेच ग्रामीण आणि तालुका पातळीवर कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना देखील शासन आर्थिक मदत देत असते. सहकारी संस्थेला मिळालेल्या अंकेक्षण वर्गानुसार शासन अनुदान देत असते. डायरेक्टली गव्हर्नमेंट अनुदान देत नसते, तर त्या सहकारी संस्थेचं ग्रेडेशन होत असते, ऑडिट होत असते, त्यानुसार त्याप्रमाणे त्यांना अनुदान मिळत असते. त्यानंतर लास्ट, देणगी व बक्षिसे. सहकारी संस्थांना देणग्या व बक्षिसे स्वीकारण्याचा सुद्धा अधिकार असतो. व्यक्ती, संस्था अथवा सरकारकडून सुद्धा देणग्या मिळू शकतात, जसे की नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद इत्यादी संस्थान सहकारी संस्थेस आर्थिक मदतीपोटी देणग्या देत असतात. अशा देणग्या रोखीत अथवा मालमत्तेच्या स्वरूपात असू शकतात. उदाहरणार्थ जागा, इमारत, फर्निचर, कपाटे, कॅश, तसेच रोख रक्कम देणगी म्हणून घेण्याचा अधिकार आहे. सहकारी संस्थेला अनुदान व देणग्या या कायमस्वरूपी मिळत असतात. संस्थेला मिळालेल्या अशा देणग्यामुळे सहकारी संस्थेचे भांडवल वाढत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालेले आहे सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीचे साधने, अ अंतर्गत आणि ब बाह्य साधने, याचं आपण सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आपल्याला या चॅनलची मदत होणार आहे, तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर व लाईक सुद्धा करा. धन्यवाद.